कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे निंगी तहान लागल्यामुळे किचनमध्ये पाणी प्यायला आलेली असते. ती बॉटल घेते आणि पाणी पिते. तेवढ्यातच आता पाठीमागे अनिका आलेली असते आणि अनिकाने तिचं बोलणं ऐकलेलं असतं. तिने ऋषीला फोन केलेला असतो आणि कमळीच्या अभ्यासाबद्दल ती बोललेली असते आणि त्यामुळे अनिकाला राग येतो. अनिकाने एक वीट हातामध्ये घेतलेली असते आणि त्या विटेनेच आता निंगीला मारणार, पण ऐन वेळेला निर्णय बदलते आणि काचेचे ग्लास तोडते. आता तुटल्याचा काहीतरी आवाज येतो, त्यामुळे कामिनी धावतच येते आणि निंगीला खडे बोल सुनावते. ती म्हणत असते, काय गे, तू तू हे सगळं काही केलंयस. अगं तुला माहिती आहे का, किती महागडे ग्लासेस होते ते ग्लासेस लंडनहून आणले होते. मग तू ते तोडलेस का? तेवढ्यातच आता अनिका टेबल मागे लपलेली असते आणि ती बाहेर येते. निंगी तिला विचारते, काय ग अनिके, तू इथे नव्हतीस ना आत्तापर्यंत, मग तू आत्ता इथे कुठून आलीस? त्यावर कामिनी म्हणत असते, पण तू ह्या सगळ्या गोष्टी केल्यास ना, तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे काय झाले लक्षात येतंय का? तू का अशी वागलेली आहेस? तुला कळतंय का की तू काय केलेलं आहेस? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला निंगी म्हणत असते, नाही मी काहीच नाही केलेलं. तुमच्या गोष्ट लक्षात येत नाहीये का? तुम्ही माझ्यावर अशा आरोप का करताय? तुम्ही मला समजून घ्या ना. पण तेवढ्यातच आता इकडे अनिका पुढाकार घेते आणि म्हणत असते, ग्रॅनी आजी, हे बघ, तिनं काहीच नाही केलेलं. तिला उगाचच तू हे सगळं काही बोलू नकोस. तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा बरं. आता लगेचच अनिका इथे निंगीच्या गळ्यात पडते आणि तिला म्हणत असते, तू काळजी करू नकोस, मी ते ऑनलाईन ग्लासेस मागवेल. आता कामिनी तिला विचारते, तू हेच सगळं काही तूच केलं आहेस ना अनिका? असं विचारल्यानंतर ती म्हणत असते, हो मीच केले. तर आता निंगी धावतच खोलीमध्ये जाते आणि धावतच खोलीमध्ये गेल्यानंतर ती म्हणत असते, कमळे तुला सांगू का, ती जी काही अनिकी आहे ना, ती डोक्यात खुळी आहे बघ. तिनेच आत्ता काय बाहेर केलंय तुला सांगू का? त्यावर झालेला प्रकार ती तिला सांगते आणि त्यानंतर ती म्हणत असते, हे बघ, तुला ना काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. तू आत्ता कुठची हॉरर मूव्ही बघून आली आहेस का? मला माहिती आहे तुला अनिकाचा राग येतोय, पण हे बघ, अनिका आत्ता पूर्ण बदलली आहे. ती असं वागत नाहीये. असं म्हणून तिने निंगीला शांत केलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. कमळी लवकरच आवरून कॉलेजमध्ये जाऊन पोहोचलेली असते. तिथे गेल्यानंतर वॉचमॅन सांगतात तिला, की हे बघ कमळी, तुला ना इथे कॉलेजमध्ये नाही येता येणार, कारण तुला इकडे 8 दिवसासाठी रेस्ट्रिकेट केलेला आहे. तेव्हा कमळी विचार करते, मी म्हटलं होतं इथे बाहेरच उभा राहीन आणि काही लेक्चरबद्दल आणि त्या सर्व गोष्टी समजतात का ते बघेल, पण तसं मात्र काहीच झालं नाही, असा इकडे ती विचार करते. आणि तेव्हा ऋषी बाहेर येताना तिला दिसतो. आता ऋषी बाहेर येताना दिसल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे ऋषी कमळीला विचारतो, की कमळी तू इथे काय करते? सगळं काही ठीक आहे ना? काय झालंय? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, सगळं काही ठीक आहे, काहीही झालेलं नाही. अगं मग काही झालं नाही तर तू इथे काय करतेस? त्यावर ती म्हणत असते, त्याचं काय ना, बघा ना, आता लेक्चर इथे बुडत आहेत, म्हणून म्हटलं जरी ते बाहेर उभा राहून काही ऐकण्यात येते का, आणि त्याचाच विचार करत होते. तेव्हा ऋषी म्हणत असतो, चल तू माझ्यासोबत. आता तो तिला कमळीला त्याच्या स्वतःसोबत घेऊन जातो. कमळी तर आता त्याच्यासोबत जाते, पण इकडे एक कॉलेजचा मुलगा असतो जो की आता इथे प्राजक्ताची छेड काढत असतो. तेवढ्यातच निंगी तिथे येते आणि निंगी तिथे आल्यानंतर त्याला म्हणत असते, ए तुझं काय चाललंय? तू डोक्यावर पडलास का? तुझी हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली? तू समजतोस कोण स्वतःला? असं सुद्धा आता इकडे ती त्याला बोलत असते. त्याच वेळेला प्राजूला म्हणत असते, हे बघ प्राजू, अशा लोकांचं काही एक ऐकून घ्यायचं नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा आता आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना चांगलाच धडा शिकवायचा, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आपण पाहतो की आता निंगी ऋषीबरोबर घरी जाऊन पोहोचलेली असते. जेव्हा ती घरी जाऊन पोहोचते तेव्हा नयनतारा आणि रोहित हे दोघी जण बाहेरून आलेले असतात. तेव्हा लगेच आता नयनतारा तिला कमळी, तू इथे आत्ता यावेळेला इथे काय करतेस? म्हणजे सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, हो सगळं काही ठीक आहे, पण मी इथे, हा तू तेच विचारते मी, तू इथे का आणि कशासाठी आलेली आहेस? असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेव्हा ऋषी तिथे येतो आणि ऋषी म्हणत असतो, खरं तर मीच तिला इथे आता बोलवलेलं आहे आणि त्यासाठीच ती इथे आलेली आहे. का, कशासाठी? म्हणजे काय आहे ना, तुला माहिती ना, 8 दिवसासाठी इथे आता कमळीला आपल्या कॉलेजमधून रेस्ट्रिकेट केलेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, हो ते तर मला माहिती आहे, तिला कॉलेजमधून काढून टाकलेलं आहे, पण मग त्याचं काय? त्यावर आता इकडे तो म्हणत असतो, म्हणजे आता तिला अभ्यास करता येणार नाही ना, आणि म्हणूनच अभ्यास करता येणार नाही म्हणून मी आता तिला इथे बोलावून घेतलं आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. तेव्हा इकडे आता नयनतारा म्हणत असते, अरे पण इथे तुम्हाला कसा अभ्यास करता येणार आहे? इथे तर तुम्हाला नाही अभ्यास करता येणार.
असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, मग आम्ही इथे जर नाही बसलो तर आम्ही एक काम करतो, आम्ही ना स्टडी रूममध्ये जाऊन बसतो. स्टडी रूममध्ये तर नक्कीच आम्ही अभ्यास करू शकतो. असं म्हटल्यानंतर आता इकडे रोहित म्हणत असतो, नाही नाही, स्टडी रूममध्ये बरंच काही काम काढलेलं आहे. असं म्हटल्यानंतर लगेच आता आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, मग आता आम्ही आमच्या खोलीमध्ये जाऊन अभ्यास करतो. तेव्हा आता इकडे कमळी म्हणत असते, अहो पण कसं ते बरोबर नाही वाटणार ना. तेव्हा ऋषी म्हणत असतो, अगं काळजी करू नकोस, आम्हाला आमच्या आईनं प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक संकटावर मात करायला शिकवले. बरोबर बोलतोय ना आई मी, असं म्हणून तो आता तिला खोलीमध्ये घेऊन जातो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता ऋषी आणि कमळी हे दोघेही जण खोलीमध्ये असतात. तेवढ्यातच आता इकडे गौरी आलेली असते आणि डोक्यावर पदर असतो. तेव्हा ऋषी म्हणत असतो, साधना मावशी ही कमळी आहे, थँक्यू बरं का, तुम्ही पाणी आणून दिलं. कमळी, बघा ना साधना मावशी, हिला ना कॉलेजमधून 8 दिवसासाठी रेस तिकीट केले आणि त्यामुळे मी तिला इथे घरी अभ्यास करण्यासाठी बोलवलेला आहे. मी बरोबर केलंय ना. त्याच वेळेला आता इकडे गौरी मनातच म्हणत असते, खरं ना माझं नशीब पण कसं आहे, माझी लेक माझ्यासमोर उभी आहे, पण तरीसुद्धा मी माझ्या लेकीला इथे बघू शकत नाही. तिला मी घट्ट मिठीसुद्धा मारू शकत नाही. देवसुद्धा माझ्यासोबत कसा आणि काय करतोय ह्याच गोष्टी मला सुद्धा समजत नाही. असा इथे आता ती विचार करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर ऋषी हा कमळीला एकाग्रतेने शिकवत असतो आणि शिकवत असतानाच आता इकडे पाहते तर गौरी म्हणत असते, खरंच दोघं एकमेकांसोबत किती छान दिसत आहेत. खरं पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋषीदादा आता इकडे किती छान शिकवत आहेत. आता गौरी खाली जाते आणि गौरी खाली गेल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे नयनतारा म्हणत असते, ए तुम्ही साधना मावशी काय करताय खाली, म्हणजे तुम्ही इथे खाली का आणि कशासाठी आलात, तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही तिथेच थांबायचं म्हणून. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे गौरी म्हणत असते, त्याचं काय आहे ना मॅडम, इकडे ऋषी भाऊंनी कमळीला काहीतरी खाण्यासाठी आणायला सांगितलंय आणि त्यामुळे मी त्यासाठी खाली आलेली आहे. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, हो ते सगळं काही अगदी बरोबर आहे, तिने तुम्हाला जर खाली काहीतरी खायला आणायला वगैरे पाठवलेलं असेल, पण तरीसुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही तिथेच त्यांच्यासोबतच खोलीमध्येच घेऊन जा. खायला वगैरे दिलेला आहे ती गोष्ट वेगळी आहे. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की नयनताराला आता एक कॉल आलेला असतो आणि तो कॉल असतो तो म्हणजेच की इथे ऑफिसमधून, कारण ऑफिसमध्ये राजन कामासाठी मीटिंगसाठी गेलेलाच नसतो आणि तेव्हा नयनताराची चिडचिड होत असते आणि त्याच वेळेला हे सगळं काही बोलणं इथे आता गौरी ऐकते आणि ती म्हणत असते, काय म्हणजे हे ऑफिसला गेले नाहीयेत, हे असं का वागायला लागलेले आहेत, असा इकडे ती विचार करते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे रागिणीला एक अननोन नंबरवरून फोन आलेला असतो आणि असं सांगितलेलं असतं की तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, तुम्ही एक काम करा, तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आला आहे, तो OTP तुम्ही आम्हाला शेअर करा. तेवढ्यातच अनिका तिथे येते. अनिका आता लगेच तिच्या हातून मोबाईल घेते आणि तिच्या हातून मोबाईल घेतल्यानंतर ती म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही कोण बोलताय, कुठल्या इन्शुरन्स कंपनीमधून बोलताय, तुमची हिंमत कशी झाली इकडे OTP वगैरे मागण्याची, आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर नाही नाही तुम्हाला ना लॉटरी लागलेली आहे आणि तेच 10 लाख रुपये सेंड करायचे आहेत म्हणूनच मी OTP मागत आहे. त्यावर अनिका म्हणत असते, मग तुमच्याकडे आमचे बँक डिटेल्स आहेत ना, मग तुम्ही एक काम करा, त्या बँक डिटेल्सवर सगळे पैसे ट्रान्सफर करा. आणि तुम्ही काय मला वेडं समजले की काय, तुम्ही काहीही कराल, काहीही बोलाल आणि मी सगळं तुमचं म्हणणं ऐकून घेईल आणि मी तुम्हाला OTP देईल, हे बघा असलं अजिबातच शक्य होणार नाही, असं अनिका म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे रागिणी म्हणत असते, अगं अनिका काय केलेस तू हे, कारण मला तर एवढे मोठे पैसे येणार होते आणि ते पैसे तू असेच पाण्यात घातलेस. तेव्हा अनिका म्हणत असते, अगं असे फ्रॉड कितीतरी निघतायत, मला सांग एका OTPवर तुला कोण बरं 10 लाख रुपये देणार आहे, वेडी आहेस का तू. अनिका रागिणीची आता कानउघडणी करत असते आणि त्याचबरोबर बघणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा लाख मोलाचा संदेश ह्या वेड्या अनिकाने दिलेला असतो. तर आता आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला ऋषी आणि कमळी अभ्यास करत असतात. अभ्यास ऋषी घेत असतो तेव्हा कमळीचं मात्र अजिबात लक्ष नसतं आणि कमळीचं लक्ष नसल्या कारणाने इथे आता लगेचच ऋषी म्हणत असतो, काय झालं कमळी, तुझं अजिबातच कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नाहीये, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा कमळी म्हणत असते, खरं सांगू का ऋषी सर, मला ना खूप मोठा प्रश्न पडलाय. कसला प्रश्न पडलाय असं इकडे तो विचारतो आणि ती म्हणत असते, खरं तर राजन सरांचं म्हणजे बाबांचं ना कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष नाहीये. त्यावर ऋषी म्हणत असतो, हो माझ्यासुद्धा त्या सगळ्या गोष्टी कानावर आल्या आहेत. तेवढ्या
तेवढ्यातच आता गौरी कमळीसाठी खाऊ घेऊन येत असते आणि कमळी खाऊ घेऊन येत असताना आपण पाहतो की आता इकडे दोघेजणे बोलत असतात. तेव्हा कमळी म्हणत असते, खरं तर राजन म्हणजे बाबा असे अजिबातच नाही आहेत, पण ते हल्ली खूपच विचित्र पद्धतीने वागतायत, म्हणजे ड्रिंक करायला लागलेले आहेत आणि त्यामुळे कामाकडे सुद्धा त्यांचं अजिबातच लक्ष नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की गौरीच्या हातामध्ये ट्रे असतो आणि गौरी म्हणत असते, म्हणजे म्हणजे राजन इकडे असं का करायला लागलेले आहेत, अशी कोणती गोष्ट झाली की त्यामुळे ते दारू प्यायला लागलेले आहेत. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा कमळी.